आजचा विषय जरा डिफरंट आहे बट रिलेटेबल आहे. विषय आहे लोक बदललेत नाही, फक्त त्यांची गरज बदलली. नमस्कार मित्रांनो, वायदळे चॅनलमध्ये आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत. जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी लोक बदलतात. लोक बदलत नाही, त्यांची फक्त हे गरज बदलते. हे वाक्य ऐकायला साधे वाटते ना, पण यामागे खूप काही अनुभव दडलेला आहे. आपल्यापैकी अनेकांना असं वाटत असेल, हा माणूस कधी काळी खूप चांगला होता, पण आता पूर्ण बदलला आहे. खरंच तो बदलला आहे का, की फक्त परिस्थिती बदलली आहे? जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपली गरज असते, तेव्हा ती व्यक्ती स्वतःहून फोन करते, स्वतःहून मेसेज करते, स्वतःहून भेटायला येते, आपली काळजी घेते. पण ती गरज संपली की हळूहळू बोलणं, भेटणं बंद होतं, कमी होतं. आणि एक दिवस असं वाटतं की पूर्ण व्यक्ती बदलली आहे का? पण प्रत्येक वेळेला असंच वाटतं का? वाटत नाही. कधी कधी वाटतं लोक खरंच व्यस्त होतात, त्यांच्यावर जबाबदाऱ्या असतात. आयुष्याच्या बदलतं म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थीपणा येणंच असते असं म्हणता येणार नाही. पण काही लोक असेही असतात जे फक्त स्वतःच्या साठी जवळ येतात, काम झालं की दूर निघून जातात. अशी माणसं आपल्याला मैत्रीतही भेटतात, प्रेमातही भेटतात आणि नातेवाईकांच्या रूपातही भेटतात, ऑफिसमध्ये पण भेटतात. आपल्याला वाटतं की हे नातं कायमचं आहे, पण नातं टिकवणं त्या व्यक्तीची गरज असतं. गरज संपली का नातंही तुटून जातं. आता एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा. आपण इतरांबद्दल बोलतो, पण कधी कोण फक्त आपल्याशी गरज असेपर्यंत आपण बोललो आहोत का? काम झाल्यावर आपण कोणाला विसरलो आहोत का? जर उत्तर हो असेल तर आपणही त्याच चुकी करत आहोत. म्हणून फक्त दुसऱ्यांना दोष देण्यात अर्थ नाही. आपणही स्वतःमध्ये बदल करायला हवा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण अनेकदा एखाद्या व्यक्तीकडून खूप अपेक्षा ठेवतो, पण त्या व्यक्तीच्या मनात तितकी जागा आपली नसते. मग आपण आपल्याच जास्त भावना दुखवतो. म्हणजे अपेक्षा ठेवण्यात, पण वास्तव्यात समजून सगळे लोक सारखे नसतात. आजही लोक असे आहेत जे कोणत्याही स्वार्थीपणाशिवाय नाती जपतात, अडीअडचणीत उभे राहतात, आनंदात आणि यशामध्ये आपला आनंद मानतात, आनंदात सुखी राहतात, पण आपल्या अपयशात साथ सोडत नाही. अशा लोकांची किंमत वेळेवर ओळखली पाहिजे. आपल्या आयुष्यात 10 खोटा माणसं असण्यापेक्षा एक खरा व्यक्ती असणं महत्त्वाचं आहे. म्हणून प्रत्येक नवीन व्यक्तीवर विश्वास संपूर्णपणे ठेवू नका. त्याच्यावर संशयही लगेच घेऊ नका. वेळ माणसाची ओळख करून देते. शेवटी लोक नेहमी बदललेले नसतात. कधी कधी त्यांची गरज बदलते, कधी कधी त्यांची परिस्थिती बदलते, कधी कधी आपल्याला अपेक्षा चुकीच्या व्यक्तींकडनं असते. तरीही नाती जपा, स्वार्थपणा विसरा आणि जे तुमचं खरंच सोबत आहेत त्यांना कधी गृहीत धरू नका. त्यांचं धन्यवाद करा आणि त्यांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यांना दुखवू नका. ज्या सोबत आपल्या आहेत ते आपलीच आहेत. 10 वाईट असण्यापेक्षा एक चांगलं असणं कधीही महत्त्वाचं असतं. जी आपली आहे त्यांना जपा आणि जे चुकीची व्यक्ती आहेत वेळेवर त्यांना ओळखण्याचा
आणि आपल्या आयुष्यातून काढण्याचा आवर्जून प्रयत्न करा. थँक्यू. बघा तुम्हाला आवडला आहे का हा? तर आवडला असेल तर नक्की सांगा मला. बाय बाय.